सुभाषनगरमध्ये रात्री घरात शिरून चोरट्यांचा 5 तोळे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला. चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. ग्रामीण भागात भीतीचं वातावरण. मिरज ग्रामीण भागात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून नागरिक घरात गाढ झोपलेले असताना घरात प्रवेश करून चोरी करण्याचे चोरट्यांनी सत्र सुरू केले आहे. मलगाव, एरंडोली नंतर आता सुभाषनगरमध्ये या प्रकारे चोरी झाल्याची घटना घडली आहे. रशीद अब्दुल सत्तार मेकर, टाकळी रोड, सुभाषनगर, सत्तार मेकर माळा यांच्या घरातील सदस्य गाढ झोपलेले असताना सुमारे 1:15 ते 1:30च्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला. 5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्याबरोबरच 15 ते 10,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केलाय. दरम्यान चोरटे चोरी करत असताना घरातील सदस्यांना याची चाहूल लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. तोपर्यंत चोरटे मागच्या दरवाजाने त्यांनी पळ काढला आणि याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सुभाषनगर घटनास्थळी धाव घेतली होती. सकाळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. वारंवार चोरीच्या घटनांमुळे मिरज ग्रामीण भागामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शाहरुख रशीद, सत्तारनगर. काल रात्री घरात चोरी झाली आहे. चोरांनी वडिलांच्या रूममध्ये घुसून सोनं लंपास केलेलं आहे आणि सोनं आणि रोकड घेऊन आम्ही घरात असताना त्यांनी घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांनी जागृत राहावे. आम्ही घरात असताना सुद्धा चोरी झाल्या. वडील तिथंच झोपले असताना तरी सुद्धा कपाटातून त्यांनी सोनं आणि रोकड घेऊन गेलेले आहेत आणि ज्यावेळी आम्हाला त्यांचा आवाज आला त्यावेळी आम्ही त्यांचा पाठलाग केला. ते आम्हाला कळलेलं नाही, पळून गेले. तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर याचा सुगाव घेऊन आम्हाला आमचे सोनं आणि हे मिळावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सुभाषनगर.